नीतिसूत्रे अध्याय 11 खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे. गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठाई ज्ञान असते. सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इस्मांचा कुटिलपणा त्यांचा नाश करीतो. क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. सात्विकाची धार्मिकता त्याचा मार्ग नीट करीते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल. सरळांची धार्मिकता त्यांना सोडविल, पण जे कपटाने वर्ततात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील. दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरवसा नाहीसा होईल. धार्मिक संकटातून मुक्त होतो आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करीतो, पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. धार्मिकांचे कुशल असते तेव्हा नगर उल्हास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो. सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते, पण दुर्जनांच्या मुखाने त्याचा विध्वंस होतो. जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानितो तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करीतो. लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करीतो, पण ज्याच्या चित्ती इमान वसते तो गोष्ट गुप्त ठेवितो. शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अधःपात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते. परक्याला जामीन राहील तो पस्तावेल, पण हातावर हात देणारांचा ज्याला तिटकारा आहे तो निर्भय राहतो. कृपाळू स्त्री सन्मान संपादिते आणि बलात्कारी इसम धन संपादितात. दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करीतो, पण निर्दय स्वतःवर संकट आणितो. दुर्जन वेतन मिळवितो ते बेभरवशाचे असते, परंतु जो नीतीचे बीजारोपण करीतो त्याचे वेतन खात्रीचे असते. ज्याच्या ठाई आढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते. जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यू आणितो. जे मनाचे कुटील असतात त्यांचा परमेश्वराला वीट आहे, पण ज्यांचा मार्ग सात्विकतेचा आहे त्याबद्दल त्यास आनंद वाटतो. दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण धार्मिकांच्या वंशजांची मुक्तता होईल. डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. धार्मिकांची इच्छा शुभच असते, दुर्जनांची अपेक्षा रोषरूप आहे. एक इसम व्यय करीतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करीतो तरी तो भिकेस लागतो. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. जो धान्य अडकवून ठेवितो त्याला लोक शाप देतात. जो ते विकितो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल. जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधितो. जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल. जो आपल्या धनावर भरवसा ठेवितो तो पडेल, पण धार्मिक नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. जो घरच्यास दुःख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल. मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल. धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जीवास वश करीतो.
पहा, धार्मिकाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल.